इकडे लक्ष द्या. कालच्या तासामध्ये आपण पाहिलं होतं, आपण रेशो प्रपोर्शन चॅप्टर मध्ये आहोत. पेज नंबर सांगा. आपण जवळपास रेशो प्रपोर्शन या चॅप्टर मध्ये बरेचसे पुढे आलेलो आहोत आणि कंपॅरिझन ऑफ रेशो झालेलं होतं. 4.2 आपण कंप्लीट केलेला आहे आणि आपण या चॅप्टरच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे आता जात आहोत. सर्वांना आवाज येतोय माझा? उत्तर देत चला. आपला हा व्हिडिओ युट्यूबला जाणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे प्रत्येक गोष्ट केअरफुली ऐका, प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं द्या आणि जेणेकरून परत हा व्हिडिओ आपण ज्यावेळेस युट्यूबला अपलोड करूया, जी मुलं अबसेंट होती किंवा ज्यांना आवाज वगैरे नाही आला स्पष्ट, अशी मुलं परत एकदा तो व्हिडिओ चांगल्या रीतीने पाहू शकतात. येस, चालू करायचं मग. हॅलो सुमित, आवाज येतोय तुला? येस सर. ओके, चलिए. तर ऑपरेशन ऑन इक्वल रेशोज. आता आपण सगळ्यात महत्वाचा भाग पाहणार आहे, ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशो. जसं मी तुम्हाला सांगितलं की या चॅप्टर मध्ये दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशो आणि दुसरं म्हणजे थेरम ऑन इक्वल रेशो. तर थेरम ऑन इक्वल रेशो हा नंतर येणार आहे, पण त्या अगोदर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे ऑपरेशन ऑन इक्वल रेशोज. तर आता ऑपरेशन ऑन इक्वल रेशोज मध्ये काय आहे, तर बघा की इथे तुम्हाला पहिला ऑपरेशन दिलेलं आहे इन्व्हर्टेंडो. आता इन्व्हर्टेंडो थोडक्यात पहिल्यांदा ऑपरेशन आपण पाहून घेऊया. इन्व्हर्टेंडो काय असतो, तर ए अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी असं लिहिलेला हा इक्वल रेशो आहे. पहिला रेशो आहे तुमचा ए अपॉन बी, दुसरा रेशो आहे तुमचा सी अपॉन डी. याला उलट केलं बघा, बी वरती लिहिला, डी वरती लिहिला, ए खाली लिहिला, सी खाली लिहिला, तर कसं येते का, देन बी अपॉन ए इक्वल टू डी अपॉन सी. म्हणजे कसं झालेलं आहे, हे उलट झालेलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे जर का तुमच्याकडे रेशो अशा पद्धतीने असेल, जर का रेशो तुमच्याकडे पहा 1/2 इक्वल टू, जर का समजा तुमच्याकडे 5/10 असं असेल, बरोबर. हे रेशो इक्वल आहे, हे कळलं पाहिजे आधी की हे रेशो इक्वल आहेत म्हणून, ठीक आहे. कारण 5/10 म्हणजे किती, तर हाफ. तर ह्या रेशोला जर का तुम्ही उलट लिहिला तर हे रेशो तुम्हाला असे दिसतील. दिस विल बी 2/1 अँड दिस विल बी 10/5. 2/1 अँड 10/5. आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणतोय, दिस इज अ इन्व्हर्टेंडो. लक्षात येते, दिस प्रोसेस इज सेड टू बी इन्व्हर्टेंडो. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, इन्व्हर्टेंडोलाच आपण मराठीत म्हणत असतो व्यस्त क्रिया. इन्व्हर्टेंडोला आपण मराठीत म्हणतो व्यस्त क्रिया. काही लिहू नका, मी सगळं लिहून देणार आहे, ठीक आहे. याला आपण मराठीत म्हणतो व्यस्त क्रिया, ठीक आहे. चला आता पुढे बघा. कुठे आहे अस्मिता? इथं तर दिसत नाही कुठे. अस्मिता कुठे आहे? तिला जॉईन कर म्हणा परत एकदा व्यवस्थित. बघा, व्यस्त क्रिया म्हणजे काय असतो की दिलेला रेशो जो असतो, जसं की 1/2 ला काय लिहिला तुम्ही, 2/1 इक्वल टू 5/10 ला काय लिहिला तुम्ही, 10/5. तर या पद्धतीने जर असेल तर प्रोसेस कोणती झाली असं आपण म्हणतो इन्व्हर्टेंडो. आणखीन एक बघा इथे, जर समजा मी असं लिहिलं 3/4 इक्वल टू 6/8, ठीक आहे. हे रेशो इक्वल आहे. 3/4 इक्वल टू 6/8 हे रेशो इक्वल आहेत, है ना. हे रेशो इक्वल आहे. तर याच्या उलट लिहिलं की कसं दिसेल हे, सो दिस बिकम्स 4/3 इक्वल टू 8/6. 4/3 इक्वल टू 8/6. म्हणजे अंश हा छेदामध्ये आलेला आहे आणि छेद हा अंशामध्ये आलेला आहे. जर असं असेल तर याला आपण काय म्हणतो, इन्व्हर्टेंडो. इन्व्हर्टेंडोचा अर्थ काय झालेला आहे, व्यस्त क्रिया, ठीक आहे. तर पहिलं ऑपरेशन आहे इन्व्हर्टेंडो. दुसरं ऑपरेशन आहे तुमचं
ऑनलाईन चालू आहे, ऑनलाईन. हो. ठीक आहे, सगळे तर आलेले आहेत. काय प्रॉब्लेम होतोय बघा. झूम मध्ये आपण मीटिंग मध्ये जॉईन करतच आहोत सगळ्यांना, पण इथे कुठे काही दिसत नाही काही जॉईनिंग ऑप्शन. ऑटोमॅटिक जॉईन होतात ते सगळे. तरी काय अडचण असेल तर सांगा, मी 10 जणाला तर इथे जॉईन केलेलं आहे. परत एकदा त्यांना रिजॉईन करायला सांगा व्यवस्थित. ठीक आहे, काही हरकत नाही. समजा एखाद्याला नाही आलं तर व्हिडिओ टाकणारच आहे, तर त्यांनी तो व्हिडिओ बघावा. ओके, आवाज येतोय सर्वांना? थोड्या टेक्निकल गोष्टी आता इथून पुढे आरायच होणारच आहे, त्यामुळं काही टेन्शन घेण्याची गरज नाही. ठीक आहे, चला आता पुढे बघा थोडस. आता पुढचं जे काही ऑपरेशन आहे ते आहे अल्टरनेंडो. आता अल्टरनेंडो काय होतं मी सांगितलेलं आहे तुम्हाला. ए अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी असेल तर हा जो ए आहे तो डी कडे जातो, डी हा ए कडे जातो, लक्षात घ्या. किंवा मग इकडून केला तर बी हा सी कडे जातो किंवा सी हा बी कडे जातो. जर असं असेल तर याला आपण अल्टरनेंडो, एक तर्फी क्रिया झालेली आहे. हा इथं बघू शकता तुम्ही, ए अपॉन बी ला काय लिहिलंय त्यांनी, ए अपॉन सी लिहिलेलं आहे. सी इकडे वर गेलाय, बी इकडे खाली गेलेला आहे. म्हणजेच काय झाली प्रोसेस, ए अपॉन बी इक्वल टू सी अपॉन बी. याला म्हणतात अल्टरनेंडो. ए आणि डी फिक्स आहे, बी ची जागा सी न घेतली आहे, सी ची जागा बी न घेतलेली आहे. म्हणजे एक तर्फी अंशा छेदामध्ये जातोय, छेद हा अंशामध्ये जातोय. द डिनॉमिनेटर ऑफ वन रेशो गोज टू न्यूमरेटर ऑफ द सेकंड, आणि दुसऱ्याचा न्यूमरेटर जो आहे तो इकडे डिनॉमिनेटरला येतो. तर अशी प्रोसेस असेल तर याला आपण काय म्हणत असतो, इट इज सेड टू बी अल्टरनेंडो. अल्टरनेंडोचं एक उदाहरण मी देतो लगेच तुला. उदाहरण सगळं डिटेल होणार आहे, तरी पण पहा इथे लक्ष द्या. दिस इज अ 7 काय, this is 7 upon 5 equal to 14 by 10 equal to 14 upon 10. ठीक आहे, तर आता याचा मला अल्टरनेंडो करायचा आहे. अल्टरनेंडो अल्टरनेंडोला मराठीत काय म्हणतात, एकांतर क्रिया. अल्टरनेंडोला एकांतर क्रिया असं म्हणतात. तर बघा अल्टरनेंडो मध्ये कसं झालं हे, तर मी म्हणलं एका साईडचा कुठलाही, तर समजा तुम्ही 10 ला इकडे घेतला तर हे 7 ला इकडे घेतला, ही झाली तुमची प्रोसेस. आणि हे 5 आणि 14 ऍज इट इज, हे 5 आणि 14 ऍज इट इज राहील. तर तुम्ही म्हणाल हे मला असं नाही करायचं, मी वेगळं करेल, तर तुम्ही असंही करू शकता, काय अडचण नाही. बघा, कुणाला असं लिहायचं असेल 7 ऍज इट इज ठेवा, 10 ऍज इट इज ठेवा, आणि हे 14 इकडे घ्या. ठीक आहे, हे 14 इकडे घ्या आणि 5 इकडे घ्या. इथं कोण चेंज झालेलं आहे लक्षात आलं तुमच्या? इथे चेंज झालेला आहे हो का, यांच्यामध्ये. ठीक आहे, इथे चेंज कुणामध्ये झाला होता का, इथे झाला होता. मग एकतर तुम्ही हे परफॉर्म करू शकता, नाहीतर तुम्ही हे परफॉर्म करू शकता. दोन्हीपैकी कुठलाही परफॉर्म करता येऊ शकतो. लक्षात येते? अल्टरनेटिव्ह प्रोसेस मध्ये कुणाला डाऊट आहे? याला म्हणतात व्यस्त क्रिया, एकांतर क्रिया. ओके, व्यस्त क्रिया म्हणजे सरळ सरळ उलट लिहायचं. पण तुम्ही लक्षात घेतले का अल्टरनेटिव्ह काय असतो, हा 10 7 कडे गेला, 7 10 कडे आला. और किंवा नाहीतर मग तुम्ही असंही करू शकता, और समजा एखाद्याला वाटलं नाही मी 14 ला इकडे घेतो, तुम्ही 14 ला इकडे घ्या, 5 ला इकडे घ्या, कुठलंही एकच पडतं. ठीक आहे, मग इथे 7 आणि 10 हा फिक्स ठेवायचा आहे तुम्हाला. आवाज येतोय सर्वांना? हॅलो, आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय? येस. ओके, चला आता इकडे बघा, ही झाली तुमची अल्टरनेंडो प्रोसेस. आता अल्टरनेंडोच्या पुढे आपल्याला जायचं आहे कॉम्पोनेंटो. कॉम्पोनेंटो काय म्हणतो की इफ ए बाय बी इक्वल टू सी बाय डी, देन इथं जो तुम्हाला डिनॉमिनेटर दिसतोय तो न्यूमरेटर मध्ये ऍड करायचा असतो. ए प्लस बी अपॉन बी अँड सी प्लस बी अपॉन डी, त्याला म्हणतात कॉम्पोनेंटो. हे पण मी सांगितलं होतं तुम्हाला. त्याच्या जर उलट असेल म्हणजे मायनस, जर निगेटिव्ह केला डिनॉमिनेटर कुणामधनं, न्यूमरेटर मधून, जर न्यूमरेटर मधून तुम्ही डिनॉमिनेटर मायनस केला, जर न्यूमरेटर मधून तुम्ही डिनॉमिनेटर मायनस केला तर त्याला म्हणतात
डिव्हिडेंडो, तर त्याला काय म्हणतात डिव्हिडेंडो. कॉम्पोनेंडो कसा असतो, डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर मध्ये ऍड केलेला असतो. तो कशा रीतीने होतो, तर इथं प्रोसेस दिलेली आहे. दोन्हीकडे +1 ऍड करायचा आणि इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की इथे तुम्हाला कॉम्पोनेंडो मिळतो. आणि डिव्हिडेंड मध्ये काय असतं, दोन्हीकडे -1 करायचं. -1 केला तर a - b अपॉन b अँड c - d अपॉन d. तर या प्रोसेसला म्हणतो आपण डिव्हिडेंडो. मराठीत याला म्हणतात वियोग क्रिया. वियोग क्रिया आणि वियोग क्रिया. आता तिसरी प्रोसेस, पाचवी प्रोसेस येते कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो. ही पण खूप महत्वाची आहे. मराठीत याला म्हणतात योग वियोग क्रिया. मराठीत याला म्हणतात योग वियोग क्रिया. तर बघा, कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो मध्ये कसं असतं, जर दिलेला रेशो हा a अपॉन b इक्वल टू c अपॉन d असेल, इफ अ गिवन रेशो इज a अपॉन b इक्वल टू c अपॉन d, तर मग तुम्ही असं नाही का लिहू शकणार, लक्षात घ्या. हे पहा, तर तुम्ही असं लिहू शकता की नाही, कसं, हे पहा, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो काय असतं की डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर मध्ये ऍड केलेला असतो आणि डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर मधून मायनस केलेला असतो. इकडे पण बघा, c प्लस डी म्हणजे डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर मध्ये ऍड केलेला आहे आणि c मायनस डी म्हणजे काय, न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर हा मायनस केलेला आहे. लक्षात येते, a प्लस बी अपॉन c मायनस बी अँड c प्लस डी अपॉन c मायनस डी. या प्रोसेसला म्हणतात, काय म्हणतात या प्रोसेसला, सांगा, या प्रोसेसला काय म्हणतात? आवाज येतोय सर्वांना? आवाज येतोय? हॅलो. येस. हा, या प्रोसेसला काय म्हणतात? येस, दिस प्रोसेस इज सेड टू बी. अस्मिता, आवाज येतोय का तुला? सांगा ना, आवाज तुम्ही बोला. बोलायचं असतं, ते असं ऑनलाईन चालू झालं की तुम्ही बसून राहता, त्यामुळे कळत नाही. उत्तर द्यायची पट पट पट. थोडस ऑनलाईन घ्यावं लागेल आपल्याला काही दिवस. कळू द्या बघू काय होतं ते. 2-3 दिवस मला जरा थोडस खोकला वगैरे लागलेला आहे, त्यामुळे 2 दिवस आपण घेऊयात ऑनलाईन. त्यानंतर बघूयात काय करायचं, काही नाही, सगळ्यांचं बघू. 10वीचा तर ऑफलाईन क्लास असेल, 9वीचं पाहूयात. मी एक फ्री ग्रुप तयार केलेला आहे. तुम्ही तुमच्या सर्व फ्रेंड्सला या ग्रुपची लिंक टाका. आपली टीचिंग कळते या सगळ्यांना आणि आपल्याला याचा बेनिफिट होतो. ठीक आहे. जर टायमिंग चेंज करायचं असेल तर तुम्ही सांगा, आपण टायमिंग पण चेंज करू शकतो. रात्री, संध्याकाळी वगैरे घ्यायचं असेल तर सांग, 8 ते 9 वगैरे असं घेत आहे. ठीक आहे, जे सगळे यावेत मुलं. तर हे झालं कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो. तर अशा ह्या प्रोसेस आहेत, लक्षात घ्या. आणि इथं काम सगळ्या प्रोसेस दिलेल्या आहेत. उलट लिहिणं म्हणजे इन्व्हर्टेंडो असतो. डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर मध्ये ऍड करणं म्हणजे कॉम्पोनेंडो असतो. डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर मधून मायनस करणं म्हणजे डिव्हिडेंडो असतो. आणि अल्टरनेंडो काय असतो बघा, अल्टरनेंडो म्हणजे एकतर्फी, ए अपॉन बी. तर बी तिकडे घ्यायचा, सी इकडे घ्यायचा. तुम्ही म्हणाला असं घेण्याऐवजी ए तिकडं आणि डी इकडं, हो ते पण चालतं. कुठलं तर एक तुम्हाला ठरवावं लागेल की ए ला डी मध्ये, डी ला ए मध्ये आणायचंय का बी ला सी मध्ये चेंज करायचं आहे, ते आपण ठरवायचं. या प्रोसेसला म्हणतात अल्टरनेंडो, एकांतर क्रिया. त्यानंतर असते मिक्सड, योग वियोग क्रिया. त्याला म्हणतो आपण कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो. इफ ए बाय बी इक्वल टू सी बाय डी, देन ए प्लस बी अपॉन ए मायनस बी इक्वल टू सी प्लस डी अपॉन सी मायनस डी. लक्षात येत आहे? या प्रोसेसला म्हणतात योग वियोग क्रिया. येस, एनी डाऊट? आवाज येतोय सर्वांना? चला आता आपण लिहून घेऊया ते. पहिलं लिहा, नंबर 1, ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज, असं हेडिंग टाकलं होतं आपण. परत एकदा टाका हेडिंग, ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज. ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोज. सगळे डिटेल लिहून देणार आहे मी, काही काळजी करण्याची गरज नाही. तुमचे काही डाऊट असतील तर परत मला तिथे समोर येऊन विचारू शकता तुम्ही, मी आल्याच्या नंतर.
इक्वल रेशो. हा व्हिडिओ आपला युट्यूबला सुद्धा जाणार आहे. तुम्ही काही अडचणी असतील तर तिथं परत रिपीट बघा. तुमच्या मित्रांना सुद्धा सेंड करू शकता. ठीक आहे. स्मिता, हा सर. असतात ना वर्गातल्या, त्यांना सेंड करा. आपला हा क्लास फ्री चालू आहे असं सांगा. कारण आपल्याला चालू झाल्यावर परत मुलं मिळतात. लक्षात घ्या, आपल्या सर्व्हिसेस खूप बेटर फॉर्म मध्ये जाणार. इकडे सुमित, तुझ्या क्लासमेट्सला पाठव, ना लिंक. या क्लासमेटला पाठव सगळे. चला, पहिलं ऑपरेशन लिहा. नंबर 1, कॉम्पोनेंडो, योग क्रिया. कॉम्पोनेंडो असं आपण म्हणतो. कॉम्पोनेंडो. कॉम्पोनेंडो. हा हा, मला एक लिंक सेंड करा. हा ठीक आहे. कॉम्पोनेंडो, एक मिनिट. कॉम्पोनेंडो विषयी लिहूया. मला एकाला लिंक सेंड करायची आहे. वेट. तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा तुम्ही आपली लिंक, हा आपण चांगल्या फ्रेंड्सला सेंड करा. आगाऊ मुलं वगैरे जर असतील तर ते काही कामाचं नाही, लक्ष घ्या. आपल्या ग्रुपचं ते नाव खराब होऊन जातं. तर तुमचे मैत्रिणी वगैरे असतील त्या मैत्रिणींना सेंड करा की नाव आमचे लेक्चर फ्री आहे, जर तुला करायचे असतील तर कर. चला, कॉम्पोनेंडो लिहा. कॉम्पोनेंडो. राइट डाउन कॉम्पोनेंडो विषयी लिहूया. if a upon b equal to c upon d, if a upon b equal to c upon d, if a upon b equal to c upon d, then कॉम्पोनेंडो काय असते, डिनॉमिनेटर आपण न्यूमरेटर मध्ये ऍड करत असतो. सो a प्लस b अपॉन b, a प्लस b अपॉन b, डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर मध्ये ऍड करायचा आहे. इथं पण तसंच c प्लस d अपॉन d, c प्लस d अपॉन d. सीधा कॉम्पोनेंडो. मराठीत याला आपण योग क्रिया असं म्हणतो. मराठीत लिहायचं असेल तर लिहू शकता. मराठीत याला योग क्रिया असं म्हणतो. योग क्रिया. ठीक आहे. चला, एक्झाम्पल लिहायचं. एक्झाम्पल नंबर 1, 2/3 equal to 2/3 equal to 4/6. 2/3 equal to 4/6. हे रेशो कसे लिहायचे लक्षात आले ना. इकडे 2/3 लिहिलं तर इकडे सुद्धा आन्सर 2/3 आलं पाहिजे. उगं कसंही लिहून जमत नाही. बघा, जर दिलेला रेशो इफ जर असं असेल, इफ 2/3 equal to 4/6, देअरफॉर आता खाली लिहा बाय कॉम्पोनेंडो, योग क्रिया करून. बाय कॉम्पोनेंडो by componendo 2 plus 3 by componendo 2 plus 3 upon 3 2 plus 3 upon 3 equal to 4/6 4 plus 6 upon 6. येस, काय डाऊट आहे? बघा, आपण काय करतोय, जो तुमचा डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटर मध्ये काय करतोय, ऍड करतो. 2 plus 3 4 plus 6. 2 plus 3 किती येतो? 5/3. राइट डाउन, इट इज 5/3 equal to 10/6. हॅलो, आवाज येतोय? हॅलो,
येस. कळलं का हे? सर्वांना कळलं का? आवाज येतोय का? योगिता काय विचारतोय? आवाज येत नाहीये का? आवाज येत नसेल तर नाही सांगा, येत असेल तर हो म्हणा. सांगा ना मला. हे 2 + 3/3 डिनॉमिनेटर मध्ये, न्यूमरेटर मध्ये आपण काय ऍड केलेलं आहे? 3. त्यानंतर 4 + 6/6, 2 + 3 5, 5/3. 5/3 म्हणजे किती असतो? 10/6. 10/3 ला परत टाका तुम्ही भाग 2 न. 5/3 येते की नाही बघा, आहे ना? तर याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? दिस इज द कॉम्पोनेंडो. लक्षात घ्या, दिस प्रोसेस इज सेड टू बी कॉम्पोनेंट. चला दुसरी प्रोसेस लिहा, डिव्हिडेंडो. त्या पण आधी लिहिता येतात, कोणती आधी लिहा काय असं फरक नाही. आता लिहा डिव्हिडेंडो. 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 डिव्हिडेंडोलाच आपण म्हणत असतो वियोग क्रिया. वियोग क्रिया. वियोग क्रिया याला म्हणतात वियोग क्रिया मराठीत. ठीक आहे. तर याच्याविषयी लिहून घ्या. इफ a/b = c/d. डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर मधून काय करायचा असतो? इथे मायनस करायचा असतो. डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर मधून काय करायचा असतो? मायनस करायचा असतो. सो देन a - b, then a - b equal to c - d. c मधून डिनॉमिनेटर मायनस केला अपॉन d. तर याला काय म्हणतात? त्याला म्हणतात डिव्हिडेंडो. दिस प्रोसेस इज सेड टू बी डिव्हिडेंडो. डिव्हिडेंडोचा काय अर्थ असतो? वियोग क्रिया. ठीक आहे, याला म्हणतात वियोग क्रिया. चला याचं उदाहरण घ्या. राइट डाउन एक्झाम्पल. एक्झाम्पल. if 3/7 equal to 9/21. 9/21 बरोबर आहे. हा इक्वल रेशो आहे ना. फक्त हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे लक्षात. देन म्हणण्यापेक्षा इथं बाय डिव्हिडेंडो असं म्हणा. देअरफॉर बाय डिव्हिडेंडो. देअरफॉर बाय डिव्हिडेंडो. वियोग क्रिया करून. आता वियोग क्रिया काय सांगते? डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर मधून काय करायचा असतो? डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर मधून मायनस करायचा असतो. म्हणजे काय सांगा? दिस इज 3 - 7/7. ओके. आणि इथे इट्स 9 - 21/21. कळलं? म्हणजे हे काय येतं सांगा? दिस इज -4. दिस इज -4/7 इक्वल टू 20 मधून 9 गेले किती राहतात? येस बघा 12/21. सो इट्स 12/21. लक्षात येते? लिहून घ्या एकदा. फक्त तुम्हाला काळजी कुठली घ्यायची का? हे तुम्हाला लिहिता आलं ना इक्वल. ते कसं लिहिलं लक्षात येतं काय? मनाने नाही लिहिलं. 3 × 9 येतं इथं. 3 × 7 = 21. इथं पण तसंच आहे बघ. लक्षपूर्वक लिहावं लागतं. हा रेशो तुम्हाला लक्षपूर्वक लिहावा लागतो. हा रेशो तुम्हाला लक्षपूर्वक लिहावा लागतो. बाकी खालचा रेशो हा ऑटोमॅटिक मिळत असतो का? हा तुम्हाला ऑटोमॅटिक मिळतो. येस, आवाज येतोय तुम्हाला? हॅलो, आवाज येतोय? आणखीन एक Yes. उदाहरण घ्या. ओके, अजून एक उदाहरण घ्या. काय अडचण वाटत असेल तर. एक्झाम्पल नंबर 2. अजून एक एक्झाम्पल घ्या. 1/5 equal to 4/, इथं 4 ने मल्टिप्लाय केलं तर 4 × 1 = 4, 4 × 5 = 20, 4 × 5 = 20. असं लक्षात घ्यायचंय. 4 × 1 = 4. खाली पण 4 न गुणलं ना, असा अर्थ झाला. याला कितीनं मल्टिप्लाय केलं आपण? 4. याला पण कितीनं मल्टिप्लाय केलं? 4. असा अर्थ झाला त्याचा. 4 × 1 = 4, 4 × 5 = 20.
आता खाली लिहायचं बाय डिव्हिडेंडो, बाय डिव्हिडेंडो, डिव्हिडेंडो, बाय डिव्हिडेंडो. सांगा बरं तुम्ही, डिव्हिडेंडो ही प्रोसेस काय असते? की न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर हा काय करायचा असतो? मायनस करायचा असतो. सांगा आता. येस, देअरफोर so this is equal to yes, so 1 minus 5. बघा, न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर मायनस करा. खाली 5 ला 5 जशाच तसा. बघा इथे इथेच 4 minus 20, 4 minus 20 divided by 20. 1 minus 5 किती येतं? -4. So this is a -4 divided by -5, and this is -16 divided by 20. झालं. या प्रोसेसला म्हणतात डिव्हिडेंडो. लक्षात घ्या, दिस प्रोसेस इज सेड टू बी डिव्हिडेंडो. मराठीत त्याला आपण वियोग क्रिया असं म्हणतो. वियोग झालं ना, वियोगचा अर्थ काय असतो? सेपरेशन. सेपरेशन झालेलं आहे. ओके, येस, आवाज येतोय सर्वांना? पहिली क्रिया कोणती पाहिली आपण? कॉम्पोनेंटो. कॉम्पोनेंटो मध्ये कसं असतं? न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड करायचा असतो. 2 + 3, 4 + 6. आता त्याच्या खाली पहा, इथं डिनॉमिनेटर, न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर काय करायचा असतो? मायनस करायचा असतो. न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर काय करायचा असतो? मायनस करायचा असतो. या प्रोसेसला आपण काय म्हणतो? डिव्हिडेंडो. येस, आवाज येतोय सर्वांना? हॅलो. चला आता तिसरी प्रोसेस लिहा. तिसरी प्रोसेसला इन्व्हर्टेंडो. इन्व्हर्टेंडो त्या आधी लिहिला तरी चाललं, पण इन्व्हर्टेंडो. इन्व्हर्टेंडोला मराठीत म्हणतो आपण व्यस्त क्रिया. व्यस्त क्रिया त्याला म्हणतात व्यस्त क्रिया. इन्व्हर्टेंडो, व्यस्त क्रिया. घेऊन या. व्यस्त क्रिया काय असते? if a by b equal to c by d, then न्यूमरेटर डिनॉमिनेटरला लिहायचं, उलट लिहायचं फक्त. म्हणजे कसं दिसेल? b by c, b by a, b by a equal to d by c. This process is said to be invertendo. उलट लिहायचं. उलट लिहिणं म्हणजे काय असतो? इन्व्हर्टेंडो. बघा आता इथे देअरफोर आता हे एक एक्झाम्पल बघूया. राईट डाऊन एक्झाम्पल नंबर 1. चला एक्झाम्पल लिहा. 3 by 5 इक्वल टू 7 न गुणतो मी. 7 त्रिक 21, 7 पाचा 35. 7 त्रिक 21, 7 पाचा 35. हे तुमच्या परत लक्षात यावं. हे कसं लिहितोय? बघा, ह्याला मी 7 न गुणलं, तर ह्याला खाली पण मी किती न गुणणार? 7 न गुणणार. तर 7 त्रिक 21, 7 पाचा 35. हे लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल 7 नाही का, दुसरं काही, दुसरंही गुणा. तुम्हाला जे पाहिजे ते, पण ज्याच्याने गुणाल ते इथे लिहायचं. तुम्ही ज्याच्याने गुणता ते इथं पुढे लिहायचं असतं. लक्षात येत आहे? सो रेशो काय ना? 3/5 इक्वल टू 21/35. आता लिहा खाली बाय इन्व्हर्टेंडो. याची व्यस्त क्रिया करायची. मराठीत काय लिहितात? व्यस्त क्रिया करून मग लिहायचं खाली बाय इन्व्हर्टेंडो, बाय इन्व्हर्टेंडो, बाय इन्व्हर्टेंडो. सांगा बाय इन्व्हर्टेंडो काय येईल आन्सर? येस, बाय इन्व्हर्टेंडो 5/3. डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरला घेऊन त्याला 5/3 इक्वल टू 35/21. कळलं काय? येस, एनी डाऊट? ही झाली तुमची व्यस्त क्रिया. चला अजून एक उदाहरण तुम्हाला लिहायचं असं असेल, अजून एक उदाहरण. कसं काही द्यायची गरज नाही याला उदाहरण, पण तरी चला अजून एक उदाहरण द्यायचं तुम्हाला. समजा मी लिहिलं -7/3 लिहिलं. सोपं घ्यावं लागेल, कारण उगाच मोठे अंक मोठं घ्यायचं तर मोठं घेऊन काय त्याला 11 करतो मी. काय फरक पडतो? समजा -7/11. आता मी 2 न मल्टिप्लाय करतो, तर 2 न मल्टिप्लाय केल्यावर किती होईल सांगा? 7 दुनी 14. वर किती होईल? 7 दुनी 14. खाली किती होईल? 11 दुनी 22.
इक्वल असतात ना रेशो. रेशो कसे असतात? हे रेशो कसे असतात? इक्वल असतात. मग आता काय लिहायचं? देअरफॉर बाय इन्व्हर्टेंडो. सो बाय इन्व्हर्टेंडो by invertendo 11 upon minus 7 equal to 22 upon minus 14 upon minus 14. व्यस्त क्रिया झाली का? येस, कुणाला डाऊट आहे याच्यामध्ये? हॅलो, आवाज येतोय? इथं किती न गुणलं होतं आपण? इथं 2 न गुणलं होतं. इथं पण किती मल्टिप्लाय केलं होतं? 2. त्यामुळे काय झालं हे? 7 दुनी 14, 11 दुनी 22. मायनसला मायनस. आता तो जो मायनस आहे तुम्ही वर पण लिहा किंवा खाली पण लिहा, इथेही लिहिता येतो, काय नाही. मला जिथं पाहिजे तिथं. ठीक आहे. चला आता चौथी प्रोसेस बघूयात आपण. फोर्थ प्रोसेस अल्टरनेंडो. 5 प्रोसेसेस आहेत लक्षात घ्या. 5 प्रोसेसेस आहेत, त्यातली आता चौथी प्रोसेस आपली चालू आहे. या चॅप्टर मधला हा एक महत्वाचा सेक्शन आहे. सो डोंट मिस दिस. हे नीट ऐका, परत एकदा युट्यूबला जा, परत एकदा व्यवस्थित ऐका सगळं डिटेल. ओके, सगळंच कळेल तुम्हाला. समजा तिथून परत नाही कळलं तर मग मला विचार. आता तुम्ही हे युट्यूबला परत एकदा जाऊन ती सगळं सांगितलेलं ऐकू शकता. कुणाला टाइमचा प्रॉब्लेम असतो, कुणाला कशाचा प्रॉब्लेम असतो. ठीक आहे, काही टेन्शन घेण्याची गरज नाही. सगळे व्हिडिओ रेकॉर्डेड तुम्हाला युट्यूबला पडतील. त्यामुळे आपली सिस्टम सगळ्यापेक्षा व्यवस्थित आहे. तुम्हाला काही अडचण येणार नाही. ऑनलाईन बेस्ट चालेल. ऑनलाईन जसं चालतं, ऑफलाईन जसं आपण बघतो त्यापेक्षा व्यवस्थित आणखी करायचा प्रयत्न आहे आपला. चला प्रोसेस लिहा. अल्टरनेटिव्ह. अल्टरनेंडोला मराठीत म्हणतात एकांतर क्रिया. एकांतर क्रिया. ठीक आहे. So this process is said to be alternando. चल अल्टरनेंडो विषयी लिहून घ्या. if a by b equal to c by d, if a by b equal to c by d, then एका साईडचा कुठला तरी न्यूमरेटर दुसऱ्या साईडला घेऊन जायचा असतो. म्हणजेच हे बघा डी बाय बी, तर डी इकडे घेतला तर आता ए ला इकडे खाली घ्यायचं, ए ला इकडल्या साईडला घेऊन टाकायचं. सो दिस इज अ सी बाय ए. सो दिस प्रोसेस इज सेड टू बी अल्टरनेंडो. एक साईड असते, एक तर्फा असते, त्यामुळे एकांतर असतो. चला एक्झाम्पल लिहायचं. एक्झाम्पल नंबर 1, राईट डाऊन 2 by 7 इक्वल टू 6. 3 न मल्टिप्लाय करतो मी इथं. 3 न मल्टिप्लाय केल्यावर किती झालं सांगा? 2 6, नंतर 7 21. ते कसं लिहितोय लक्षात येत आहे? 3 न मल्टिप्लाय केलं मी इथे. सांगा कितीने मल्टिप्लाय करतोय आपण इथं? इथं मल्टिप्लाय करतोय आपण 3 न. मग 3 न जर मल्टिप्लाय करत असू तर मग किती येणार आहे ते? 2 6, त्यानंतर 3 7 21. ओके, तर लिहा खाली देअरफॉर बाय अल्टरनेंडो. यानंतर लिंक येणार नाही, बाकीची लिंक उद्या येईल, लक्षात घ्या. ठीक आहे. तुम्ही तुमच्या मित्रांना आणि मैत्रिणींना तुमच्या ही सगळ्यांना शेअर करा. मॅक्सिमम जणांना शेअर करा. टायमिंग तुमच्या मनावर टाकू आपण. तर बघा काय येतं हे सांगा पटकन. 21/7 इक्वल टू 7 upon 21. ठीक आहे, इथपर्यंत लिहून घ्या. आणि जे काय अडचण असेल मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. याच्याविषयी सगळं काही डिटेल आपण परत उद्या पाहणार आहोत. ओके, आणखीन एक प्रोसेस राहिली जी आपण उद्या पाहणार आहोत, जिला आपण कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो असं म्हणतो. ओके, चालतंय. बाकीचं आपण उद्या बघूया. हा